बनावट चलनी नोटा बनवून बाजारात खपवण्याचा होता डाव. इतक्यात पडली तिसऱ्या डोळ्याची नजर. अंडाव खल्लास. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर सो यांचे व टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बनावट नोटा छपाई करणारी टोळी सक्रिय झाल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर सर यांना अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर सर यांनी एक विशेष टीम बनवून सलग 7 दिवस तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एकाच वेळी इचलकरंजी व जयसिंगपूर येथे छापा टाकून 3 जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडील सुमारे 68,000 रुपयांच्या बनावट चलनी नोटा ताब्यात घेतल्या. तसेच त्यासोबत छपाईसाठी लागणारे साहित्य देखील ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या 3 संशयित आरोपितांची नावे पुढील प्रमाणे: साहिल रफिक मुलानी, वय 26 वर्ष, राहणार उदगाव तालुका शिरोळ. ओंकार बाबूराव पोवार, राहणार इचलकरंजी, सध्या राहणार दानोळी तालुका शिरोळ. रमेश संतराम पाटील, वय 29 वर्ष, राहणार जुना चंदूर रोड, बर्गेमळा, इचलकरंजी तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर अशी असून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर सो यांचे व सर्व टीमचे केलेल्या या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी अभिनंदन केले आहे व बनावट चलनी नोटांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.